शांताबाईचं आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षांनी भरलेलं होतं, पण तिनं कधीच तक्रार केली नाही. लहानपणी आई गेली, मोठ्या कुटुंबात वाढावी लागली आणि जेव्हा लग्नाचं वय आलं तेव्हा घरच्यांना वर बघायला वेळ नव्हता. गावातल्या लोकांनी सुचवलं, गोपाळरावची परिस्थिती चांगली आहे, घर आहे, शेती आहे, त्यांचं वय जास्त आहे पण स्वभाव चांगला आहे. आणि अशा बोलण्यावर विश्वास ठेवून शांताबाईचं लग्न ठरलं. पण लग्नानंतर पहिल्या महिन्यातच तिला जाणवलं की गोपाळराव चेहऱ्यानं शांत दिसत असले तरी मनानं अतिशय तापट, चिडचिडे आणि हट्टी होते. वय वाढल्यामुळे त्यांच्या अपेक्षा विचित्र बनल्या होत्या. ते स्वतःला घरातला राजा समजत आणि शांताबाईला सेविकासारखं वागू लागले. तिनं रोजची कामं, घर, शेती, मोठी जबाबदारी सांभाळत आयुष्य चालवत ठेवले. पण तिच्या मनात एक खोल पोकळी निर्माण झाली होती. वर्ष गेली, ती आई झाली. मुलगा शरद मोठा झाला आणि शहरात नोकरीला गेला. त्याचं लग्न झालं, पण शहरातली गर्दी आणि नोकरीच्या जबाबदाऱ्या यांनी त्याला आईवडिलांना भेटायला फार वेळ मिळत नव्हता. काही वर्षांनी शरद पुत्रवधूला दुसऱ्या राज्यात नोकरी मिळाली आणि परिस्थिती अशी आली की त्यांनी आपला मुलगा छोटा आरव शांताबाईकडे ठेवायला सांगितला. आई, आम्हाला खूप अवघड होईल, तुझ्याजवळ असेल तर सुरक्षित राही. या एका वाक्यानं शांताबाईच्या मनात पुन्हा एकदा जीव आला. तिला वाटलं, तरी आता घरात जीव असेल, हसू असेल, कोणीतरी माझं म्हणणं ऐकेल. पण गोपाळराव मात्र आधीपासूनच रागीत झाले होते. वय वाढत गेलं तसं त्यांची चिडचिड, शंकेखोर वृत्ती आणि सतत कुरकुर करणं वाढत होतं. कधी म्हणत, हे पोर रोज खेळतं, मला डोकेदुखी होते. कधी म्हणत, तू त्याला जास्त लाड करतेस. कधी म्हणत, घरात शांतीच नाही. आणि शांताबाई मात्र दोघांच्यात समतोल राखत दिवस काढत होती. तिचं आयुष्य आता नातवाच्या भोवती फिरू लागलं होतं. त्याला शाळेत घालणं, त्याला खायला देणं, त्याच्या गोष्टी ऐकणं, रात्री त्याला झोपताना अंगाई देणं, या सगळ्यात तिला जगण्याचा आधार मिळत होता. आरवही आजीला प्रचंड प्रेम करत असे. तो म्हणायचा, आजी, तू नसतीस तर मी काय केलं असतं. पण आजोबांचं सततचं ओरडणं त्याच्या नाजूक बालमनाला त्रास देत होतं. घरात दररोज भांडण होई, कधी आवाजावरून, कधी पंखा बंद ठेवल्यावरून, कधी टीव्हीच्या रिमोटवरून, कधी चहाला कमी साखर पडली म्हणून. गोपाळरावच्या रागाला विषय नसायचा. राग फक्त असायचा आणि शांताबाई सतत मध्यस्थी करत राहायची. अनेकदा तिने गोपाळरावला सांगितलं, असं करू नका, पोर घाबरतं. पण तो उलट म्हणत, माझ्या घरात मी कसंही बोलेन. माझं वय कमी आहे का? मी म्हातारा झालो म्हणून काय? आदर तरी मिळाला हवा. शांताबाईचं मन शांत राहायचं, पण आतून फुटत होतं. आरव रात्री झोपताना तिला विचारायचा, आजी, आजोबा नेहमी का रागावतात? मी वाईट आहे का? यावर तिच्या डोळ्यात पाणी येई, पण ती हसून म्हणायची, नाही रे बाळा, तू खूप चांगला आहेस. आजोबा फक्त थकलेले असतात. पण तिच्या शब्दांमध्ये आश्वासन होतं, खात्री नव्हती. दिवस असेच चालत राहिले. एके दिवशी मात्र भांडण नेहमीपेक्षा जास्त वाढलं. आरव घराच्या अंगणात खेळत होता. त्याने चुकून गोपाळरावची औषधांची डबी हलवली. गोपाळरावने रागारागात त्याच्यावर हात उगारला. जरी त्यांनी हात लावला नाही तरी त्यांच्या भयानक ओरडण्यानं आरव एवढा घाबरला की तो रडत घराबाहेर पडून शेताच्या कडेकडेनं धावत गेला. शांताबाई ओरडत त्याच्या मागे धावली. तिनं त्याला जवळ घेतलं, कवटाळलं आणि शांत करत घरात आणलं. तिनं गोपाळरावला सांगितलं, तुम्ही मर्यादा ओलांडत आहात, पोराला इतकं घाबरवू नका. पण ते रागाच्या भरात काहीच ऐकायला तयार नव्हते. रात्री शांताबाई आणि आरव दोघेही झोपले नाहीत. पण गोपाळराव मात्र दुसऱ्या दिवशीही चिडचिडेच होते. त्या दिवसांमध्ये हवामानही उकाड्याचं होतं. गोपाळरावला वारंवार श्वास चढत होता, पण ते डॉक्टरांकडे जायला तयार नव्हते. मी ठणठणीत आहे असं म्हणत ते आपला राग टिकवून ठेवत. आणि मग ती दुःखद घटना घडली. एक दुपारी गोपाळराव रागारागात अंगणात फिरत होते. पायाला अडथळा आला आणि ते जोरात डोक्यानं जमिनीवर आपटले. शांताबाई धावत आली, पण ते बेशुद्ध होते. शेजाऱ्यांच्या मदतीनं त्यांना दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणाले, झटका आला आहे, मेंदूवर परिणाम झाला आहे.
राग, ताण आणि मानसिक अस्थिरतेचं ओझं त्यांच्या शरीराला पेललं नाही. शांताबाईचे हात थरथरत होते. आरव तिला धरून बसला होता, पण त्याच्या डोळ्यांत भीती अजूनही होती. आजी, आजोबा मरतील का? हे ऐकून तिचं मन मोडून पडलं. 2 दिवसांनी गोपाळराव शुद्धीवर आले, पण त्यांनी पहिल्यांदाच शांतपणे शांताबाईचा हात धरला. त्यांच्या आवाजात तुकलेपणा होता. मी खूप चुका केल्या. मी सगळ्यांवर राग काढला. तू आयुष्यभर सहन केलंस शांताबाई. त्यांच्या डोळ्यांत पहिल्यांदा अपराध दिसत होता. ते म्हणाले, मला वाटलं वय वाढलं म्हणून जगाला माझा मान नाही, म्हणून ओरडलो, चिडलो. पण आज कळलं की मान मागून मिळत नाही, तो देऊन मिळतो. शांताबाईचे डोळे पाणावले होते. ती काही बोलू शकली नाही. पण त्या एका वाक्याने तिच्या मनातली वर्षानुवर्षांची वेदना जणू विरघळू लागली. घरी आल्यानंतर गोपाळराव पूर्ण बदलले. त्यांनी आरवला जवळ घेतलं, त्याला माफी मागितली आणि खूप दिवसांनी घरात ऐकू आलेले ते शब्द, मला माफ कर, हे ऐकून शांताबाईच्या मनाला जणू शांती मिळाली. पुढचे दिवस घरात शांततेचे होते. गोपाळराव घरात बसून आरवला कथा सांगू लागले, त्याला अभ्यासात मदत करू लागले आणि शांताबाईचा प्रत्येक कामात हात धरू लागले. त्यांना आता जाणवलं होतं की वय ही कमजोरी नाही, पण वय वाढताना माणूस कटू बनला तर ते संपूर्ण कुटुंबाला वेदना देतं. शांताबाईच्या चेहऱ्यावर आता पुन्हा तेज दिसत होतं आणि आरव पहिल्यांदाच आजोबांच्या मांडीवर डोकं ठेवून गाढ झोपला. गोपाळरावच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू आलं. त्यांचं आयुष्य जरी उशिरा बदललं असलं तरी शेवटच्या दिवसात त्यांनी किमान आपल्या चुका मान्य केल्या आणि ज्या जखमा त्यांनी दिल्या त्या भरून काढण्याचा प्रयत्न तरी केला. आणि शांताबाईनं मनात म्हटले, कधीकधी दुःखद घटना माणसाला वाईट नसून खरी माणुसकी दाखवायला शिकवते. आणि त्यांच्या घरात अनेक वर्षांनी पुन्हा प्रेमाची हवा वाहू लागली. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.